उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत हाजुरी परिसरामध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेस उपायुक्त मधुकर बोडके, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, नगरसेविका मीनल संखे, नम्रता भोसले, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक चयुराज कांबळे उपस्थित होते। परिसरातील नागरिक देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, जिलानीवाडी, नयनवाडी चौक ते JK बेकरी, अर्जुन पार्क, नूरी रोड, ग्रीन रोड, पप्पू धाबा ते सुर्वेवाडी, हनुमान मंदिर ते मस्जिद मार्गे एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे। या मोहिमेदरम्यान रस्त्यावर साचलेला रॅबिट कचरा, माती व अन्य घनकचरा उचलून स्वच्छता करण्यात आली। तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले। महापालिकेचे 150 कर्मचारी, फायलेरिया विभाग, गार्डन, मलनिस्सरण विभाग, 4 आर्यन वाहने, अतिक्रमण तसेच नौपाडा प्रभाग समितीचे लक्ष्मण पुरी यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला आहे। अस्वच्छता करणाऱ्या तसेच रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्या व्यक्ती आस्थापनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 12,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 19 कायमस्वरूपी स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे आणि राहणार। आपण इलेक्शनच्या आधी देखील एक डीप क्लीन ड्राईव्ह घेतला होता। तुम्ही सर्वांच्या माध्यमातून तो दाखवला होता। आपण त्यामध्ये LIC हाजुरी रोडपासून सुरुवात करून पूर्ण परिसर घेतला होता। परत आता 1-1.5 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा डीप क्लीन ड्राईव्ह व्हावा अशी नागरिकांची मागणी होती। कारण साचलेले कचरा आपले सर्वच साहेबांनी सांगितल्या पद्धतीने सर्व आपले सणवार सुरू होत आहेत आणि त्या माध्यमातून परिसरात स्वच्छता असावी या दृष्टिकोनातून आपण हा स्वच्छता अभियान डीप क्लीन ड्राईव्ह आपण इथे आयोजित केलेला आहे। संपूर्ण टीम या ठिकाणी आहे। अगदी राणी शिंदे मॅडम पूर्ण स्वच्छतेचे निरीक्षक, त्यानंतर धूर फवारणी, औषध फवारणी, त्याच पद्धतीने आपण रोड स्वीपिंगचं, रोड धुण्याच्या मशीन, रोड स्वीपिंग मशीन तुम्हाला इथे बघायला मिळतील। एक मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अशी प्रभागाची स्वच्छता व्हायला पाहिजे आणि ती दररोजच व्हायला पाहिजे। परंतु हे डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून एक जनजागृती पण करतो आम्ही नागरिकांमध्ये। इकडे जे काही रस्त्यावरचे फळ विक्रेते आहेत किंवा ह्यांच्यामध्ये पण जनजागृती असावी याकरता हे छोटे मोठे उपक्रम करणंही तितकंच गरजेचं असतं।